पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे। आजपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या रद्द करण्यात आल्यात। यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्यात। या संदर्भात पुण्यातील अर्थक्रांती प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। काही महिन्यांपूर्वी अनिल बोकील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता। काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या चलनातून रद्द केल्या पाहिजेत अशा सूचना आपल्या प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी मोदींसमोर मांडल्या। त्यावरच सकारात्मक प्रतिसाद म्हणून नरेंद्र मोदी सरकारनं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अनिल बोकील यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी हिनं। पैशाला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं खूप महत्त्वाचा आणि तितकाच धाडसी निर्णय घेतलाय। तो म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा या चलनातनं आता रद्द होणार आहे। सर्वसामान्यांसाठी खरं तर ही ब्रेकिंग न्यूज नाही तर ही शॉकिंग न्यूज आहे। अशा शब्दात आपण याचं वर्णन केलं तरी हे तितकंच खरं ठरतंय। आणि या संपूर्ण गोष्टीचा म्हणजे याच नोटा या चलनातनं रद्द झाल्याच पाहिजे। ज्या कमी किमतीच्या नोटा आहेत त्याच चलनात राहिल्या पाहिजे याचा पाठपुरावा अर्थक्रांती प्रतिष्ठानतर्फे केला जातो। गेल्या 15-16 वर्षापासून अर्थक्रांती प्रतिष्ठान याच विषयावर काम करते आहे की काळा पैसा हा कशा पद्धतीनं कमी होईल। या संदर्भात अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण सविस्तर याविषयी जाणून घेऊया। सर, खूप मोठा निर्णय आणि अर्थात धाडसी निर्णय म्हणून या निर्णयाकडे आता बघितलं जात आहे। सगळीकडे मला वाटतं गेल्या 2-4 तासापासून हीच चर्चा सुरू आहे। तुम्ही स्वतः या विषयावर गेल्या 15-16 वर्षापासून काम करताय, तुम्ही कसं बघताय या निर्णयाकडे? अत्यंत गरजेचा असा निर्णय आणि अत्यंत शॉकिंग पद्धतीने आलेला आहे असं याच्याकडे बघता येईल। अत्यंत गरजेचा, कारण अत्यंत गंभीर आजारावरची ही उपचार पद्धती आहे। फक्त ती कुठल्याही तयारीशिवाय होती आहे का माहीत नाही आहे। आणि कदाचित जसं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर पोस्ट ऑपरेशन जे केअर लागते ती अत्यंत गरजेची असणार आहे। जसं एक मोठं ऑपरेशन झाल्यानंतर तो पेशंट शॉकमध्ये जाऊ शकतो, त्या पेशंटला काय होऊ शकतं। ऑपरेशनची सुरुवात धाडसाने होते पण पूर्ण ऑपरेशन मात्र कौशल्यांनी व्हायला हवं। ते जर कौशल्य कमी पडलं तर ही अत्यंत मोठी रिस्क आहे। पण न ऑपरेशन करणं म्हणजे ट्रीटमेंट न करणं ही तेवढीच मोठी रिस्क होती। त्याच्यामुळे दोन्ही रिस्कमधली कमी रिस्क आत्ताच्या सरकारने घेतली असं वाटतंय। पण हा एवढा मोठा बदल आहे, ह्या एवढ्या मोठ्या बदलाची आत्ता जी प्रतिक्रिया येते आहे, कारण हा देश जवळपास 70-80% रोखीचे व्यवहार असलेला देश आहे। या देशातला प्रत्येक व्यवहार आता त्याशी सोडला गेलेला आहे। सामान्य माणसाला आत्ता लक्षातच येत नाही आहे नोटा संपतात म्हणजे काय, आमचा पैसा कुठे जातोय। त्याला हे लक्षात येत नाही आहे की तो बँकेच्या व्यवहारात बदलला जाणार आहे। बँकेचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आहे, चेक्स आहेत, त्याच्यात मोठा व्यवहार तिकडे शिफ्ट होणार आहे। आणि खरं सांगू, हे मूळ भ्रष्टाचार दहशतवादावरचं हे मूळ उत्तर असणार आहे। पण हे त्याचं साधन झालं नोटा कमी करणं, आणि त्याचं कारण जे आहे काळ्या पैशाची निर्मिती जी होती ती आपल्या भ्रष्ट कर व्यवस्थेत नव्हती आहे। अर्थक्रांती दोन्हीची पूर्ण मांडणी करते आहे की एक कारणही गेलं पाहिजे आणि साधनही गेलं पाहिजे। त्यातलं 50% ऑपरेशन आता झालेलं आहे की साधन काढलं आहे। पण काळ्या पैशाच्या निर्मितीचं जे कारण आहे मुळात की भ्रष्ट कर व्यवस्था, ती पण बदलली गेली पाहिजे। ती अर्थक्रांतीची मांडणी आहे आणि कदाचित हे ऑपरेशन आता होईल याच्या पुढे, आणि तेव्हा मात्र आपला देश अत्यंत सुदृढ अर्थव्यवस्थेकडे जाईल, खात्रीने। नक्कीच सर, पण आता जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये 500 आणि 1000च्या नोटा या चलनातनं रद्द होणार आहे। इतकी मोठी संख्या म्हणजे आता जो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा खेळतो आहे तो 500 आणि 1000च्या नोटा त्याचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे असं हे सत्य समोर आहे। मात्र इतक्या मोठ्या संख्येच्या या नोटा अशा अचानक रद्द होणं महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय या मोदी सरकारनं घेतला आहे, तर कसा परिणाम याचा बाजारपेठेवर? ह्या नोटा मुख्य म्हणजे रद्द होत आहेत 1000ची नोट। 500ची नोट ही बदलली जाते, म्हणजे नव्या नोट आहेत, आणि 2000ची नोट येते आहे। म्हणजे जसं एक आपण मोठं ऑपरेशन समजू की आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे, तेव्हा पहिलं हार्ट बाजूला करताना दुसरं काही वेळ ते मशीनवर ठेवलं जातं। तसं आता नव्या 500 आणि 1000च्या नोटवर आपण शिफ्ट होत आहोत। आणि पूर्ण जेव्हा पहिलं नवं ऑपरेशन पूर्ण क्लिअर होईल, जसं बायपास सर्जरी क्लिअर होईल, तेव्हा परत पहिलं हार्ट आपल्या याच्यामध्ये येईल। पण आता चलन व्यवस्थेमधल्या नोटा कमी असणं ही जगाची गरज आहे, कारण मोठ्या नोटा ह्या गुन्हेगारीसाठी, दहशतवादासाठी आणि सगळे अनैतिक व्यापारासाठी वापरल्या जातात, कारण त्याच्या पाऊलखुणा राहत नाहीत। नोटांच्या व्यवहाराच्या पाऊलखुणा राहत नाहीत, आणि हा आता सगळ्या नोटांच्या याचा सगळ्यात घातक असा आहे। पाकिस्तानच्या सारख्या देशाने पण आपल्या शत्रू राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा देशात टाकलेल्या आहेत। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 1000ची नोट बनवायला आपल्याला 300-3.5 रुपये लागतात, पण 3-3.5 रुपयात आपण 1000 रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करतो। पाकिस्तानसुद्धा देश आपल्यामध्ये 3 रुपयाच्या मध्ये 997 रुपयाचे व्हर्च्युअल व्हॅल्यू टाकतो, की ज्या
मूल्यामध्ये सगळ्याला विकत घेता येतं. भ्रष्टाचाराचं ते मूळ हे होऊन बसतं साधन. हे ऑपरेशन अत्यंत गरजेचं होतं. आता फक्त ही सुरुवात झालेली आहे. हे ऑपरेशन पूर्णत्वाकडे अत्यंत कौशल्याने न्यायला हवं. सरकारने डॉक्टर म्हणून धाडस दाखवलं आहे. आता आपण सगळ्या भारतीय लोकांनी पेशंट म्हणून त्याला रिस्पॉन्स द्यायला हवा. नुसत्या उपचार पद्धतीने नाही तर पेशंटचा त्याला मिळणारा प्रतिसाद कसा यावरच तो पूर्ण रोग बरा होणार आहे. घाबरून न जाता, कारण हा देशाचा विचार आपल्या इतकाच सरकारला करणं भाग आहे. आपले एवढ्या मोठ्या प्रमाणातले आर्थिक व्यवहार नोटांच्या मध्ये त्याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आपण फक्त 1, 2 दिवस 3 दिवस पूर्ण सरकारची काय येते याच्यावरची उपाययोजना ती आपण फक्त समजून घ्यायला हवी. न घाबरता आपल्याकडचा पैसा कुठेही जाऊ शकत नाही. तो पांढरा आणि स्वच्छ पैसा असेल तर, आणि काळा पैसा असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागेल. तुम्ही ही न्यूज वाचलेलीच आहे की आत्ता जे IDS आलं सरकारने 30 सप्टेंबरला क्लोज केलं. एकाच व्यक्तीच्या हैदराबादमधनं 10,000 कोटी रुपये याच्यात आलेत. 10,000 कोटी ब्लॅक मनी एका व्यक्तीचे. असा किती ब्लॅक मनी आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ब्लॅक मनी जर रक्तच सडलं असेल तर कुठे ना कुठं त्याचं प्युरिफिकेशन करणं गरजेचं होतं. त्याची सुरुवात झालेली आहे. ऑपरेशन म्हणून तुम्ही या निर्णयाकडे सर बघत आहात, तर सर्वसामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखी जी लोकं आहेत त्यांच्याकडे आज या 500 आणि 1000च्या नोटा चलनामध्ये आहेत. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारासाठी आपण त्या वापरतो. मग असे लोक जे आता फार जास्त टेन्शनमध्ये आहे, म्हणजे येताना जर मी बघितलं की ATMच्या बाहेर आता रांगाच्या रांगा लागलेल्या आहे, तर हे लोक सगळे असे पॅनिक झालेले आहेत. त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही काय सांगाल? ही अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया आपल्या लोकांची आहे. एखादी गोष्ट जेव्हा अनसर्टन होते तेव्हा आपण त्याला प्रोटेक्शनसाठी प्रयत्न करतो. जसं आता सांगितलं की पेट्रोलची टंचाई आहे, आपण रात्री पेट्रोलच्यासाठी उभेच राहतो. ही अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. फक्त आपण ही श्रद्धा ठेवली पाहिजे, आपण लोकशाही राष्ट्रात असल्यामुळे मोठ्या प्रमाणातल्या लोकांचं इनकन्व्हिनियन्स सरकारला घातक ठरू शकतो याची जाणीव सरकारला पण आहे. त्यामुळे हे न करता सरकार पूर्ण का पद्धतीने काय होईल ते 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण त्याचं हे येईल, आकलन होईल. आपल्याकडचा प्रामाणिक पैसा एकही पैशाचं नुकसान होऊ शकत नाही, कारण आपण लोकशाही राष्ट्रात आहेत. आपण सरकारला त्याचा जाब विचारू शकतो. ही आपल्याला स्वतःवर असलेली श्रद्धा असायला हवी. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले रोखीचे व्यवहार आहेत की ते अशा काही विशिष्ट लोकांच्यासाठी नाही आहेत. त्यामुळं अत्यंत ब्लँकेट पॉलिसीनी हे चेंज होईल. घाबरण्याचं निश्चित कारण नाही आहे. निश्चित कारण नाही आहे. ही पहिली रिॲक्शन आली आहे लोकांची, कारण हा सडन झालेला शॉकिंग हे असल्यामुळे मर्ज होईल. पण हेच मला म्हणायचं आहे सर की सडन असा निर्णय घ्यावा असा वाटला, म्हणजे जर या निर्णयासाठी काही स्पॅन दिला असता तर काही फायदा तोटा झाला असता, किंवा मग हे असं सडन अगदी एका दिवसात ठरलं, म्हणजे संध्याकाळी पंतप्रधान आपले घोषणा करतात आणि आज रात्रीपासून या नोटा चलनातनं रद्द होतात. काय यामागे लॉजिक आहे? आपल्याला त्याचं सडन अनाऊन्समेंट वाटते, पण सरकारने त्याच्या बॅक स्टेजला खूप तयारी केलेली आहे. म्हणजे 2000 रुपयाच्या नोटा ऑलरेडी आलेल्या आहेत, त्या प्रिंट झालेल्या आहेत, ते बँकिंगकडे गेलेल्या आहेत, बँकांची तयारी केलेली आहे ह्या सगळ्या नोटा करून घेण्याची. त्या अर्थी त्याची पूर्वतयारी निश्चित झालेली आहे. आणि काही व्यवहार असे असतात, कारण एवढा मोठा ब्लॅक मनी नाही तर तो सर्क्युलेशनमध्ये सगळीकडे पसरला गेला असता, आणि मग त्यातनं मूळ कल्प्रिट बाजूला राहून व्हिक्टीम बरेच झालेले असते. म्हणजे माझा काळा पैसा मी सर्क्युलेशनमध्ये आणला असता आणि एखादा गरीब माणूस मग त्याचं जस्टिफिकेशन देऊ शकला नसता. तर ही एक असू शकतं, हे मला असं वाटतं की हा अंदाज आहे. त्याच्यामुळे ही शॉक ट्रीटमेंट कदाचित गरजेची होती की कल्प्रिटलाच पकडलं जावं, दोषीवरच त्याची कार्यवाही. तर तुम्ही 15 दिवसाचा स्पॅन दिला तर तोपर्यंत तो काळा पैसा समाजात व्यवहारात सगळीकडे पसरला गेला असता, रूपांतरित झालं असतं, मग ते सोन्यामध्ये झालं असतं, जमिनीत झालं असतं, आणि तो मग गोंधळला असता आणि सगळे व्यवहार लॉक झाले असते. मूळ जो काळा पैसा बाहेर आणणं हा जो हेतू होता तो कदाचित करेक्ट, तो बाहेर न जाता आणखी काळ्या असेट्समध्ये म्हणजे धनात अडकला असता, मग सोनं असेल किंवा जमिनी, आणि आणखी केव्हाच झाला असता. तर कदाचित हे त्याच्यासाठी असू शकतं. अर्थात हे माझा अंदाज आहे. सरकारचं धोरण काय असेल ते आपल्याला कळेलच 1-2 दिवसात, कारण ह्याचे जस्टिफिकेशन विचारले जातील. आपली लोकशाही असल्यामुळे आपण हे सरकारला ठाम आणि ठासून विचारू शकतो की आता तुम्ही का घेतलंय, त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल. मोदी सरकार जेव्हा सत्तेत येणार होतं तेव्हाच जाहीरनाम्यामध्ये मोदी सरकारनं म्हटलं होतं की काळा पैसा आम्ही बाहेर निश्चित आणू, आणि त्या दृष्टीनं आपण गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये बघितलं आहे की त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. तसा हा महत्त्वाचा मोदी सरकारचा तुम्हाला प्रयत्न वाटतो का, हा एक प्रश्न. आणि दुसरा की बँकिंग म्हणजे सगळ्यांचा बँकिंगमध्ये सहभाग वाढावा आणि जास्तीत जास्त बँकिंगचा विस्तार व्हावा, हा यामागे उद्देश असू शकतो. निश्चित आहे, कारण हे असं ब्लाइंड गेम नाही आहे. या सरकारने आधी सगळ्या पोस्टांना बँकिंगच्या व्यवहाराची परमिशन दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकिंगचा स्प्रेड केला आहे. जनधन योजनेने लोकांच्यापर्यंत बँकिंग पोचवलेली आहे. आणि ह्या सरकारची कमिटमेंट आहे मुळात. हे सरकार निवडून आलं आहे की आम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर ठोस उपाय देऊ.
आणि ही त्या सरकारची कमिटमेंट असल्यामुळे हे त्याच एका लाईनमध्ये मला दिसतोय डिसिजन. हा काही इरॅशनल डिसिजन नाही आहे, फक्त शॉकिंग आहे. इट्स नॉट इरॅशनल, इट्स अ शॉकिंग. आणि ही सरकारची कमिटमेंट दाखवत आहे. आणि मला एका बाजूनी मोदींचं अभिनंदनसुद्धा करावं असं वाटतं, कारण एवढं शॉकिंग डिसिजन घ्यायला अत्यंत धाडसी मनोवृत्ती लागते. की जसं सर्जिकल स्ट्राईक आत्तापर्यंत झालं नव्हतं तसंच हे सुद्धा नवं आहे. एवढा मोठा बदल एवढ्या शॉकिंगनी. आणि आता आपण लोकांनी त्याला प्रतिसाद कसा, आपली पण जबाबदारी आहे, आपण पण जबाबदार नागरिक आहोत. सर, गेल्या 15-16 वर्षापासून अर्थक्रांती प्रतिष्ठान सुद्धा याच मागे होतं. म्हणजे खूप मोठं यश तुमचं आहे की तुम्ही यावर सातत्यानं काम करताय. आणि आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे जिचा निश्चितच अभ्यास सरकारच्या पातळीवर केला गेलेला आहे आणि त्याचं एक अंमलबजावणी आता खऱ्या अर्थानं आजपासून होते आहे. तर या संदर्भात अर्थक्रांती प्रतिष्ठानकडनं तुम्ही काय सांगू शकाल की इतक्या दिवस काम जे करत होतो त्याची कुठेतरी आज पोचपावती मिळाली आहे आणि अशा अजून तुमच्या काही मागण्या असतील काळा पैसा बाहेर येण्यासंदर्भात? एक तुम्हाला सांगू की ही मागणी किंवा असं काही नाही आहे, तर भारतीय जनतेचा 130 कोटीचा मी पण एक प्रतिनिधी आहे. ही माझ्यासाठी, माझा देश हे मी आहे, म्हणजे ही जबाबदारी माझीच असायला पाहिजे. आम्ही हे करतो हे काही देश किंवा याच्यासाठी नाही, माझ्या स्वतःसहित सगळ्याचं भलं होणार आहे. आणि ह्या ज्या तांत्रिक चुका झाल्या होत्या त्याची दुरुस्ती आवश्यकच होती, म्हणून तर हे ऑपरेशन मोठं आहे. आम्ही हे ऑपरेशनची सगळ्यांची डायग्नोसिस की काळा पैसा नक्की काय, त्याची निर्मिती का होती, भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी, हे सगळ्याची कारणं आताच्या त्या ह्या व्यवस्थित होती. आणि त्यातलं सगळ्यात मोठं साधन होतं उच्च मूल्यांच्या नोटा, कारण त्याच्या व्यवहाराच्या पाऊलखुणा राहत नाहीत, फुटप्रिंट राहत नसल्यामुळे त्या दहशतवाद, भ्रष्टाचाराचं सगळ्यात प्रभावी साधन झालं होतं. आता फक्त साधन कंट्रोल केलं गेलेलं आहे, अजून हेतू कंट्रोल नाही झालं आहे. कर चुकवणं हा सगळ्यात मोठा हेतू असतो आणि त्यातनं काळ्या पैशाची निर्मिती होते. अर्थक्रांतीची पुढची नीती आहे की कर काढून टाका, अत्यंत सोपी कर पद्धती आणा, आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन अत्यंत सुदृढ अर्थव्यवस्थेकडे भारताला घेऊन जाणार आहे. ही सुरुवात निश्चित चांगली आहे, शॉकिंग आहे पण गरजेची आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेवर कसा म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलंच की पॅनिक होऊ नका वगैरे वगैरे, पण जो 1 महिन्याचा स्पॅन मिळालेला आहे तेवढा पुरेसा आहे का? आणि तेवढ्या स्पॅनमध्ये या सगळ्या नोटा म्हणजे ज्या देश के एक प्रकार से स्वभाव को बदलने वाला है एक निर्णय, उस प्रकार का निर्णय मैं मानता हूं जिसका अर्थव्यवस्था पे लंबे अरसे में बहुत अच्छा और पॉजिटिव असर पड़ने वाला है. और बहुत शुभकामनाएं आपको. तो आपने देखा वित्त मंत्री अरुण जेटली डीडी ती लवचिकता सरकारला दाखवायलाच लागेल. हे मेकॅनिझम असं नाही आहे की जे सरकार नाकारू शकेल, कारण छोट्या प्रमाणात जर रोखीचे व्यवहार असते तर आपण ते समजू शकलो असतो, पण 70-80% जर व्यवहार रोखीवरच चालतात तर सरकार एवढ्या लोकांना तर नाकारू नाही शकणार. त्यामुळे लवचिक धोरण निश्चित येणार. आपण पॅनिक होऊ नये, आणि आपण लोकशाही देशातले असेल तर सरकारला जाब विचारूच शकतो, हे निश्चित करू शकतो आपण, काहीही घाबरण्याचं कारण नाही. शेवटचा प्रश्न, मला वाटतं खूप साऱ्या शंकांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडनं मिळत आहे सर. आता येत्या 2-3 दिवसाचा तुमचा एक कार्यक्रम पण आहे, हेच काळा पैशाच्या संदर्भात, तो कसा बाहेर आला पाहिजे किंवा सर्वसामान्य जनतेला या संदर्भात कळलं पाहिजे. आणि मला वाटतं हा खूप मोठा निर्णय आहे आणि त्यानंतर लागलीच तुमचा कार्यक्रमसुद्धा आलेला आहे. अशा या कार्यक्रमामध्ये जनतेला तुमच्याशी छान संवाद साधता येणार आहे, त्यांच्या शंका दूर करता येणार आहे. त्या संदर्भात तुम्ही खरं सांगू हे खूप छान आहे, कारण आम्ही जे विनम्र आग्रह सरकारला करत होतो की मोठ्या नोटा बंद करा, हे आमचं आजचं नाही. आम्ही 1 महिन्याच्या आधीपासून त्याचा प्लॅन 3 महिन्यापासून आधी ठरवलं होतं आणि आम्ही ते जाहीर सरकारला करतोय. आणि तुम्हाला योगायोगाची गंमत सांगतोय, आम्ही गेल्या आठवड्यात सरकारला हे सगळं निवेदन पाठवलं होतं की तुम्ही मोठ्या नोटा बंद करा आणि टॅक्सेशन बदला. आम्ही असं समजतो की कदाचित आमच्या ह्यालाच सरकारने प्रतिसाद दिला आणि नोटा बंद केल्यात. त्याचं कारण दुसरं आहे की चंद्राबाबू नायडूंनी गेल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी केली, 500 आणि 1000च्या नोटा बंद करा. कारण आम्ही चंद्राबाबू नायडूला 2 वर्षापूर्वी जेव्हा ते प्रेझेंटेशन दिलं तेव्हा त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे ते स्वीकारलं. अत्यंत पॉझिटिव्ह बदल असा घडतोय की राजकारण आत्ताचं स्वच्छ व्हायला लागलं आहे. त्यांना हे मान्य होतं आहे की आपण काळ्या पैशावर जास्त दिवस राजकारण करू शकणार नाही आहेत. आणि आता ही लिडरशिप अजूनही कुणीही विद्वानांनी घेतलेली नाही आहे, हे राजकीय नेतृत्वाने घेतली आहे. या देशाचं दुर्दैव असं की हे करेक्शन आत्तापर्यंत कुठल्या अकॅडमिशियननी मांडलेलं नाही आहे, अर्थक्रांतीसारख्या एका स्वयंसेवीनी मांडलेलं आहे आणि ते राजकारण्याने स्वीकारलं आहे. आणि जे सो कॉल्ड अर्थतज्ञ या देशातले आहेत, विचारवंत, त्यांनी ही मागणीसुद्धा कधी केलेली नाही आहे. हे खरं आश्चर्य आहे की ज्यांनी ही मागणी करायची त्यांनी काहीच केलेलं नाही आहे.
जनतेचे सामान्य प्रतिनिधी आम्ही आणि एक जबाबदार सरकार ह्या दोन्हीच्या मधला आहे. पण यातली जी मूळ जबाबदारी होती ही विचारवंताची, आर्थिक तज्ज्ञांची, त्यांनी याच्यावर कधी मागणी केली नाही, तर कुठली गोष्टीची कधी केलेलीच नाही आहे. मी तुमच्यासमोर थोडासा आत्ता मी निराशेने बोलत नाही यांच्याबद्दल, पण गेल्या 16 वर्षात आम्हाला अर्थतज्ञ नावाच्या एका कुठली जी काही कम्युनिटी आहे त्यांच्याकडनं 0 प्रतिसाद आहे, ज्याच्या हा राजकारणाचा अत्यंत पॉझिटिव्ह आहे. हे कुणालाही दुखवण्यासाठी नाही आहे, एका सामान्य माणसाचा आक्रोश आहे हा. कारण ह्याच्यात हे एवढाले मोर्चे निघत आहेत, आमचे तरुण मुलं अडकत आहेत, सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. काय घडलं पाहिजे म्हणजे आमची संवेदनशीलता विचारवंताची वाढेल की जी उत्तराकडे जाईल. सतत प्रश्नाची मांडणी झाली आहे. आम्हाला मोदींच्या एका अशा स्वरूपातला एखादा प्रतिनिधी दिसतोय की ज्याला समजतंय, उत्तर देणं भाग आहे, त्याचं उत्तरदायित्व स्वीकारायचं कोण. आज आमच्यासारख्या NGOs त्याचे प्रयत्न करत आहेत. पण आज आम्ही ह्याच्यासाठी खूप समाधानी आहोत की राजकीय प्रतिसाद आम्हाला अनुकूल मिळाला आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आहेत, आम्हाला कुठलाही संबंध नाही. आम्ही 130 कोटीचे भारतीयातले आम्ही त्याचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला एका बाजूनी समाधान पण आहे आणि एका बाजूनी थोडीशी काळजी पण आहे. कारण एवढ्या मोठ्या ऑपरेशन नंतर ज्याला पोस्ट ऑपरेशन, ज्याला क्लिनिकल, ज्याला मेंटेनन्स म्हणतात, ते जर नाही झालं तर नुकसान होणार आहे, ह्याची पण आम्हाला जाण आहे. हा खूप मोठा खरं तर खूप मोठ्या रोगावर एक इलाज आपण म्हणू शकतो यावर, की असा इलाज या सरकारनं केलेला आहे आणि त्यातनं आपण सगळेजण सुखरूप मला वाटतं बाहेर पडू अशी निश्चितच शाश्वती वाटते. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की आतापर्यंत ही जी प्रमुख मागणी म्हणूया किंवा तुम्ही सुचवलं होतं की अशा पद्धतीनं व्हायला हवं, याचबरोबर काळा पैसा हा बाहेर जर आणायचा असेल तर अजून काय सरकारला तुम्ही सुचवू इच्छिता? काळा पैसा बाहेर येण्यासाठी तर हा ऑलरेडी झालेला आहे. काळा पैसा निर्माण न होण्यासाठी आम्ही जे पुढचं 50% सांगितलं आहे की टॅक्सची चोरी म्हणजे काळा पैसा. अत्यंत सोपी कर पद्धती जी आम्ही बँक व्यवहार कर नावाच्या याच्याने मांडणी करत आहोत की फक्त बँकेच्या व्यवहारात कर लावा, बाकी सगळे कर काढून टाका, आयात कर सोडून. त्याची मांडणी आम्ही पूर्ण व्यवस्थित 16 वर्षापासून करतोय. आणि फक्त मला तुम्हाला परत एक म्हणजे आम्हाला वाटणारी वैषम्याची गोष्ट किंवा थोडी आश्चर्याची गोष्ट की याला अर्थतज्ञ कुठलाही पद्धतीचा हे देत नाहीत प्रतिसाद, ना अनुकूल ना प्रतिकूल. अत्यंत ते काय म्हणतात त्याला, इनर्ट त्याच्याकडे बघतायत. त्या मानाने आम्हाला हे राजकीय नेतृत्व त्या मानाने आम्हाला जास्त प्रतिसाद कुठला का असेना ते देत आहे. हे वैषम्य मी बोलतोय खास त्याच्या कारण आम्ही एक NGO आहेत, आम्ही काय तज्ज्ञ नाही आहेत, पण आम्ही 16 वर्षे ह्या विषयावर काम करतोय. आणि आम्ही आत्ता त्या अधिकाऱ्यांनी बोलतोय की ह्या सगळ्याच्या प्रवासानंतर आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं आम्हाला ह्या सरकारला शतशः धन्यवाद द्यायचे आहेत. ही कळत असून की याच्यामध्ये मोठ्या रिस्क आहेत, व्यवस्थेवर फार मोठा ताण येणार आहे ह्याची समज आम्हाला आहे, तरीही हे ऑपरेशन करायचं धाडस दाखवल्या म्हणून या सरकारला धन्यवाद. सर तुमचेही खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जर निर्णय असेल आर्थिक क्षेत्रातला तर हा निर्णय म्हणावा लागेल जो की मोदी सरकारनं घेतला आहे. अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय या मोदी सरकारनं घेतलेला आहे, जो म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा या चलनातनं आता रद्द होणार आहे. मात्र नागरिकांनी कुठल्याही पद्धतीनं घाबरून न जाता त्याला सामोरं जावं असंच आवाहन आता करण्यात येत आहे. कॅमेरामॅन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम TV, पुणे.